शिवसेना आमदार अपात्रतेवर आज दुपारी 12:30 वाजता सुनावणी। विधिमंडळात सलग 5 दिवस सुनावणी होणार। तर ठाकरे गटाची कागदपत्र खोटी, शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये आज दुपारी 4 वाजता सुनावणी। शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड सुनावणीला उपस्थित राहणार। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। 4 ते 5 दिवसात निवडणूक आयोगासमोरची ही सुनावणी पूर्ण होणार। प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। आणि राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकी काय घोषणा केली जाणार याकडे लक्ष। स्वतःच्या घरामध्ये इतकं नुकसान तरी लोक दुसरीकडे जाऊन प्रचारात मिरवतात, असा माणूस राज्यकारभारासाठी नालायक। तेलंगणातील प्रचारावरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात। तर उद्धव ठाकरेंनी वापरलेला शब्द असंसदीय। ठाकरेंवर कायदेशीर कारवाई करणार शंभूराज देसाईंचा ठाकरेंना इशारा। भाजपकडून इतर राज्यात जाऊन रेवड्या उडवणं सुरू। किती इंजिन लावायचीत लावा, पण नुसत्या थापांच्या वाफा सोडू नका, उद्धव ठाकरेंची टीका। बाळासाहेबांचे विचार बोलायचे आणि मराठीबद्दल काहीही करायचं नाही। आपलं सरकार नुसतं तोंड वाजवण्यापुरतं। मराठी पाट्यांवरून राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। 5 राज्यातल्या निवडणुकीनंतर 6 डिसेंबर नंतर देशात काहीही घडू शकतं। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली शंका। मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केलं जात असल्याचंही आंबेडकरांचं वक्तव्य। राज्यात दंगली घडवण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारचं षडयंत्र। अनिल देशमुखांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप। भुजबळांची जी भूमिका तीच सरकारची भूमिका आहे का? शिंदेंच्या कालच्या प्रतिक्रियेवरून जरांगे पाटलांचा सवाल। भुजबळ जातीय तेढ निर्माण करतायत, तीच तुमची भूमिका आहे का? जरांगेंचा प्रश्न। अहमदनगरच्या राहता तालुक्यातील माळी समाजाची पेनाने लिहिलेली नोंद जरांगेंकडून उघड। पुरावा दाखवत भुजबळांच्या आरोपाला जरांगेंचं प्रत्युत्तर। मागासवर्ग आयोगासोबतच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा। संभाजीराजेंची प्रतिक्रिया। तर जरांगेंच्या मागणीनुसार राज्यात पुरावे सापडत असल्याचंही वक्तव्य। छगन भुजबळ माझ्यामुळे तुरुंगाबाहेर, मात्र जामिनानंतर सुद्धा त्यांनी माझे आभार मानले नाहीत। आंबेडकरांचं भुजबळांबाबत वक्तव्य। शिंदे समिती बरखास्त करायची की नाही हे कॅबिनेट ठरवेल। मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्यांच्यासमोर मागणी करावी। भुजबळांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर छगन भुजबळ हे ओबीसींच्या हितासाठी बोलतायत। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची भूमिका। मनोज जरांगे पाटलांनी थोडा धीर धरावा, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। कुणावरही अन्याय न होता मराठा आरक्षण देण्याची भूमिका। मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका। तर नेत्यांनी बोलताना भान राखावं, वातावरण खराब करू नये, रावसाहेब दानवे यांचा सल्ला। 17 दिवसांनंतर उत्तराखंडच्या बोगद्यातून सर्व 41 मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश। सुटका झालेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी सुरू। मजुरांना प्रत्येकी 1 लाखांची मदत जाहीर। तर या रेस्क्यूला मिळालेलं यश हे भावुक करणारं, तुमचं धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देणारा आहे। बचाव पथकात सहभागी सर्वांना सलाम। मजुरांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना। मोदींचं रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर ट्विट। सिल्कियारा बोगद्यातून मजुरांची यशस्वी सुटका झाल्यानं मी आनंदी। बचाव कार्यात सहभागी असलेल्या प्रत्येक एजन्सीचा आणि व्यक्तीचे आभार मानतो। गडकरींकडून बचाव टीमचं कौतुक। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर। विविध लष्करी संस्था आणि कृषी विद्यापीठाला भेट देणार। दुपारच्या सुमारास लोहगाव विमानतळावर आगमन होणार। सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये नौदलाच्या आकर्षक कवायती। 4 डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जाणार। कार्यक्रमाला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक व्हीआयपी मंडळी उपस्थित राहणार। नौसेनेकडून सरावाला सुरुवात। आणि आज रात्री 8 वाजता मातोश्रीवर ठाकरे गटाच्या विधान परिषद आणि विधानसभा आमदारांची बैठक। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज मार्गदर्शन करणार। चाळीसगावमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं जल्लोषात स्वागत। भडगाव शहरात पदाधिकाऱ्यांसोबत बावनकुळेंची बैठक। भाजप आमदार मंगेश चव्हाणही उपस्थित। जालन्यात 1 डिसेंबरला जरांगेंची सभा। 1 डिसेंबरला सगळ्यांचा समाचार घेणार जरांगेंचा इशारा। तर जळगावात 4 किंवा 5 डिसेंबरला जाहीर सभेचं आयोजन। पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये 9 डिसेंबरला ओबीसी एल्गार मेळावा। छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेते उपस्थित राहणार। छगन भुजबळांच्या निकटवर्तीयांकडून मैदानाची। दिल्लीतील अदृश्य शक्तीनं गडकरी आणि फडणवीसांचं नुकसान केलंय। सुप्रिया सुळेंचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल। राज्यातील उद्योग बाहेर जाण्याला कोण जबाबदार? सुप्रिया सुळेंचा सवाल। कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंना 5व्यांदा दिलासा। वानखेडेंना अटकेपासूनच्या अंतरिम संरक्षणात उच्च न्यायालयाकडून 10 जानेवारीपर्यंत वाढ। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बस स्थानक उभारणार। रॅम्पची सुविधा असलेलं वाहनतळ उभारण्याचेही अजित पवारांचे निर्देश। कर्जतमध्ये आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची निर्धार सभा। सुधाकर घारेंकडून सभेचं आयोजन। हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते सभेला उपस्थित राहण्याचा अंदाज। सोयाबीन कापूस उत्पादकांच्या प्रश्नासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन। तुपकरांना चर्चेसाठी निमंत्रण। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत तुपकरांची बैठक।
तर आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची ही बैठक अधिवेशन 7 की 11 डिसेंबरला होणार, यावर आज निर्णय होणं अपेक्षित. ललित पाटील प्रकरणात आणखी दोघांना अटक. ससून रुग्णालयातील शिपायानंतर येरवडा कारागृहातील कर्मचारी आणि काउन्सिलरला सुद्धा अटक. मोईस शेख आणि सुधाकर इंगळे अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावं. ललित पाटीलला पळून जाण्यामध्ये मदत केल्यानं कारवाई. सरकारनं पोलिसांना 24 तासांची मोकळीक द्यावी. सर्व गुन्हेगार वठणीवर येतील. ड्रग्सच्या मुद्द्यावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका. बीडमधील जाळपोळी प्रकरणात आतापर्यंत 262 जणांना अटक. जाळपोळीच्या घटनेमध्ये पप्पू शिंदे महत्त्वाचा आरोपी. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती. भारत गौरव यात्रा रेल्वेमध्ये 40 प्रवाशांना अन्नातनं विषबाधा. पुणे रेल्वे स्थानकावरच प्रवाशांच्या उपचाराची व्यवस्था. चेन्नईवरून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव रेल्वेमध्ये हा धक्कादायक प्रकार. प्रवाशांची प्रकृती आता स्थिर. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा उद्धव ठाकरे दौरा करणार. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यथा ऐकणार. राज्यातील अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीवरून सामनातून राज्य सरकारवर निशाणा. महाराष्ट्रात अवकाळीचा कहर. मायबाप सरकार राज्यातून पसार. मिंधे सरकार इतर राज्यातील निवडणुकीच्या प्रचारामध्ये मशगूल. सामनातून टीका. नागपूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं झालेलं नुकसान गांभीर्यानं घ्या. भंडाऱ्यात तातडीच्या बैठकीमध्ये खासदार सुनील मेंढे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. तर राज्यात अवकाळी पावसामुळे 1 लाख हेक्टर पिकांना फटका. 17 जिल्ह्यांमध्ये शेतीचं नुकसान आणि आणखी 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. अमरावतीमध्ये श्री क्षेत्र कौंडिण्यपूर या ठिकाणी कार्तिक मासानिमित्त नगर प्रदक्षिणा आणि दहीहंडीचा मंगल सोहळा. काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांचीही उपस्थिती. भाविकांची पावसातही हजेरी. मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून नुकसान झालेल्या नाशिकमधील निफाडमध्ये पाहणी. शेतकऱ्यांना सरकार योग्य ती मदत करेल, अनिल पाटील यांचं आश्वासन. तर अनिल पाटलांकडून नंदुरबारमध्ये सुद्धा नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. 2000 हेक्टरवर अवकाळीचा फटका. परभणीतही जोरदार पाऊस. ढगाळ वातावरणानंतर सुसाट वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलं शेतीचं मोठं नुकसान. वाशिममध्ये सुद्धा शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अनिल देशमुख यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. ठाण्याच्या शहापूरमध्येही पावसाचा हाहाकार. विजेचे खांबही पडले, मात्र महावितरणकडून साफ दुर्लक्ष. धुळ्यातही अवकाळी पावसाचा 500 शेतकऱ्यांच्या 235 एकर क्षेत्राला फटका. केळी आणि पपई फळबागांचं मोठं नुकसान. मदतीची मागणी. धुळ्याच्या गोंदूर शिवारात अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची मागणी. बुलढाण्यातही पिकांची अतोनात नासाडी. 12 घरांची पडझड. अवकाळीचा दुसऱ्या दिवशीही फटका. वाशिमच्या रिसोडमध्ये शेतीला नदी नाल्यांचं स्वरूप. कृषी सभापती वैभव सरनाईक यांनी बांधावर जाऊन केली पाहणी. गोंदियातही अवकाळीचा मोठा फटका. भात पिकासह रब्बी पिकांचंही मोठं नुकसान. नाशिकमधील शेतीचं प्रचंड नुकसान आणि सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. कष्टकरी महिलेची आर्तमाग. मुंबई विद्यापीठाच्या नियमांचा सिनेटच्या पदवीधर निवडणुकांना फटका. ओटीपी आणि ऑनलाईन पद्धतीच्या सक्तीमुळे नोंदणी कमी होण्याची भीती. जुन्या इमारतींमधील रहिवाशांची मास्टर लिस्ट ही शून्यावर आणण्याचा म्हाडाचा प्रयत्न. मुंबई मंडळाच्या 147 सदनिका आणि इमारती दुरुस्ती मंडळाकडे वर्ग केल्या जाणार. मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागानं एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान वाचवला 66 प्रवाशांचा जीव. रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचा प्रकार. मुंबईमध्ये दुकानांच्या मराठी पाट्यांसंदर्भात पालिकेकडून कारवाई सुरू. दिवसभरात पथकाच्या 3259 दुकानांना भेटी, तर 176 दुकानदारांनी मराठी पाट्या लावलेल्या नसल्याचं समोर. मुंबई महापालिकेकडून दुकानांवरील मराठी पाट्यांची तपासणी सुरू. 3093 दुकानांवर आढळल्या मराठी पाट्या आणि 176 दुकानं तसंच आस्थापनांवर महापालिकेकडून कारवाई सुरू. मुंबईमध्ये मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाईला सुरुवात. मुंबई महापालिकेकडून दुकानदारांना नोटीस देण्यास सुरुवात. तर तिकडे कांदिवलीतही बिगर मराठी पाट्यांवर बीएमसीकडून कारवाई सुरू. मनसैनिकांच्या कारवाईच्या मागणीनंतर बीएमसी अधिकाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात. आणि मराठी पाट्यांसंदर्भात सगळीकडे मनसे कार्यकर्ते आक्रमक. ग्रँड हयात हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते वाकोला पोलिसांच्या ताब्यात. कांदिवली, मालाड आणि वाकोल्यासह अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक. राष्ट्रीय हरित लवादानं राज्य सरकारवर लावलेल्या दंडाला स्थगिती. मुंबईमध्ये पर्यावरण संतुलन राखलं जात नाही म्हणून थोटावला होता दंड. आदिवासी कोळी समाजाचा मुंबईच्या वेशीवर आज 3रा दिवस. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी समाज बांधव आक्रमक. काल गिरीश महाजनांची शिष्टमंडळानं भेट घेतली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी, समाज बांधवांना भेटण्यासाठी वेळ देण्यात आली. अंबरनाथच्या नालंबी रोडचं लवकरच कॉन्क्रिटीकरण होणार. आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांच्या हस्ते रस्त्याचं भूमिपूजन. लवकरच कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण होणार. मीरा रोडमध्ये शहीद उद्यानात महापालिकेनं उभारलेली अमरज्योत अवघ्या 9 महिन्यात विझली. पालिकेच्या गलथान कामकाजावर नागरिकांकडून संताप व्यक्त. पुण्याच्या आंबेगावमधील शिंगवे परिसरात कांदा लागवडीला जोर. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांकडून कांद्याची लागवड.
पुण्याच्या इंदापूरमधील शेटफळगडेमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखनं मैदान मारलं. आंतरराष्ट्रीय पैलवान अमित कुमार सोबतच्या सामन्यामध्ये सिकंदर शेख विजयी आणि कुस्ती शौकीनांची सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी. इंदापूरमध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा हर्षवर्धन पाटलांकडून सत्कार. सिकंदरनं ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालावी, हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त केली इच्छा. हैदराबादमध्ये झालेल्या 24व्या ज्युनियर आणि 6व्या चॅलेंजर नॅशनल रोईंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडची बाजी. 10 पैकी 5 पदकं पिंपरी चिंचवडच्या वाट्याला आणि यामध्ये वैभवी मोटेला सुवर्ण पदक. पुण्यातील कोंढवा भागातील एमएनजीएल गॅस वाहिनीला भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. तर सध्या कोथिंबीर आणि मेथीला कवडीमोल दर. पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीर आणि मेथीची आवक घटली, त्यामुळे कोथिंबीरीचे दरही घसरले. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर नॅशनल हेल्थ मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. शासनाच्या रिक्त पदांवर भरती करून समान वेतन द्यावं, कर्मचाऱ्यांची मागणी. जळगावातील नशिराबादमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात पार पडला दिंडी सोहळा. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात. जळगावात शहर विकासाच्या निधीवरून भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांच्यामध्ये कलगीतुरा. भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी भाजपमधला हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर. नागरिकांच्या पायाभूत सुविधांसाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला सूचना. साताऱ्यातील पाटणचे चित्रकार संदीप डाकवे यांची इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक मदत. चित्रकलेच्या माध्यमातून जमवलेल्या पैशातून इरशाळवाडीतील कुटुंबांना मदत. सोलापूर शहरातील श्राविका हायस्कूलच्या समोरील झाडावर पडली वीज. पाऊस सुरू असताना नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं झाडाला आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरल्यानं रब्बी हंगामाच्या पेरणीला सुरुवात. 95,000 हेक्टरवर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बैलांचा बाजार मंदावला. दुष्काळामुळे बैलांच्या खरेदी विक्रीवरही परिणाम. तर यवतमाळमध्ये भर पावसात महावितरण विरोधात मनसेचा झटका मोर्चा. महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांना तातडीनं वीज जोडणी देण्याची मागणी. गाई आणि म्हशीच्या दुधाला हमीभाव मिळावा यासह चारा छावण्या सुरू करण्याची मागणी. धाराशिवच्या वाशीमध्ये स्वराज्य संघटनेचं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन. इंदापूरमध्ये सोनाई डेअरी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण. दुधाला प्रतिलिटर 40 रुपये दर देण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यात दूध दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. शेतकऱ्यांनी चक्क गाईला दुधानं अंघोळ घालत सरकारचा निषेध नोंदवला. पशुधनाचे दर वाढलेले असताना दुधाचे दर कमी असल्यानं शेतकरी संघटना. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. दुधाला 34 रुपयांचा दर द्यावा, शेतकऱ्यांची लूट थांबवावी. किसान सभेचे डॉक्टर अजित नवलेही आंदोलनात सहभागी. नगर आणि नाशिकच्या धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीमध्ये दाखल. मराठवाडा पाणी परिषदेकडून पाण्याचं पूजन. नाशिक आणि नगरच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्याची जायकवाडीत आवक सुरू. 19,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. जायकवाडी धरणात तब्बल अर्ध्या टक्क्यानं पाण्याची वाढ. जळगावात कामगारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत आंदोलन. मोठ्या संख्येनं असंघटित कामगारांचा सहभाग. जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात 1 डिसेंबरपासून 48वी ज्युनियर राज्य व्हॉलीबॉल स्पर्धा. राज्यभरातनं 240 स्पर्धकांचा सहभाग. जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनकडून स्पर्धेचं आयोजन. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण. 3 ते 7 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्रपट महोत्सव होणार. साताऱ्याच्या निमसोडमध्ये श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार. जवळपास 317 बैलगाड्यांचा शर्यतीमध्ये सहभाग. शर्यत पाहण्यासाठी बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बुदगावमध्ये नियम पायदळीत उडवून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शासनानं लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील डाळिंब सीमेवर छत्रपती केसरी 2023 बैलगाडा शर्यतीचं आयोजन. स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील नामांकित बैलगाडा मालकांचा सहभाग आणि शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात शौकीनांची गर्दी. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव. मॅक्सवेलच्या तुफान फटकेबाजीनं भारतीय संघ गारद. ऋतुराज गायकवाडचं शतकही व्यर्थ. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून 26,146 कॉन्स्टेबल पदांची भरती प्रक्रिया सुरू. सीमा सुरक्षा दलातील 6,174 पदं, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील 11,025 पदं, तर केंद्रीय राखीव पोलीस दलातील 3,337 पदांसाठी भरती. कोलकातामध्ये आज भाजपची महारॅली. अमित शहा सुद्धा रॅलीमध्ये सहभागी होणार, तर मंत्री गिरिराज सिंह आणि निरंजन ज्योती देखील सहभागी होण्याची शक्यता. ओडिशातील अंदमान समुद्रात चक्रीवादळाचं थैमान. पुढील 48 तासात वादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता. अनेक भागात पावसासह वादळी वारे वाहणार. वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षण प्रकरणावर आज सुनावणी. एएसआयनं आपला अहवाल देण्यासाठी 3 आठवड्यांची मुदतवाढ मागितल्यानं त्यावर आज सुनावणी होणार.
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी. मुंबई पोलिसांनी घेतला सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा. सलमानला सध्या वाय+ सुरक्षा.